श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या आपल्या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. आजच्या व्हिडिओत आपण श्री काळभैरवांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. श्री काळभैरव हे 11 भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळ वेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे. भगवान शिवाची ती प्रलयकारी उजवी बाजू आहेत. हा देव ज्यांची वज्रधार दंत नीलवर्णीय आहे, ज्यांची काया सर्वात मोठी आहे, जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे, असा हा श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करून कार्यारंभ करतात. काळभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रुबाधा, भूतप्रेत, पिशाच्य बाधा, करणी, भानामती तसेच इंद्र, काली, माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरव आहेत. तो रुद्र असल्याने आदिपुरुष म्हणता येईल. त्यांची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य पिशाच्य शक्तींवर एक हुकमी सत्ता मिळवून देते. पण दासाची ही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधी लिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीला नाचवणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे. हे विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता असते. तिथे व्याभिचार, लबाडी आणि खोटेपणाला थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्यूपेक्षाही भयानक आहेत. उलट सद्गुरू दासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवतेच्या दैत्य मुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात. गोस्वामी तुलसीदास यांनी देखील भैरव यातना भोगल्या आहेत. त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात कसलेही भय राहत नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो. शैतानी शक्तीपासून आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पलीकडे मनुष्य दूर जातो. आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठीण कार्य सहज पूर्ण होते. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते. कालीमातेची साधना योग साध्य होतो. सद्गुरू हे कामधेनू आहेत. श्री काळभैरव तत्व सद्गुरू अधीन असल्याने सद्गुरू प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही. श्री काळभैरव यांनी मृत्यू, देवराज इंद्र, ब्रह्मदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णू यांचे गर्वहरण केले होते. लोकांनाच काय तर साधू योगीजनांना देखील त्यांचा अभ्यास होऊ शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालून सद्गुरूंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण. जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यांनी आरती लिहिलेली आहे, पण आता ती शोधूनही सापडत नाही. श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणूनच प्रामाणिक आणि पारदर्शी राहावे. श्री काळभैरव दैवत सूक्ष्म देहातील वासनेची कर्म नष्ट करतात. काळभैरवांना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर, पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातूनही सोडवतो. ओम काळभैरवाय नमः हा देवाचा जप मंत्र आहे. जपासाठी रुद्राक्ष माळ वापरतात. स्फटिक माळही चालते. महिला देखील हा जप करू शकते. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेदभाव उरत नाही. भैरव प्रहर म्हणजे रात्री 12 ते पहाटे 3 असा आहे. ह्या प्रहरात भैरव साधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.
जप, तप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शी बाह्य आवरणात्मक शुद्ध शक्ती विविध रूपे आणि स्वरूपाद्वारे साधकाला भटका उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातून सहज योग्य मार्ग तद्रूप शक्ती कधीही सापडू देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात. या चकव्यापासून साधकाला काळभैरव दूर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्यूनंतर पिशाच्य योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्यूवर विजय प्राप्तीचा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. पंचमहाभूतांपलीकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्त कृपेने तिथे घेऊन जातात. श्री काळभैरवांची सेवा केल्यास शिवाची साधना करण्याची आवश्यकता नाही, ती आपोआप साध्य होते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदिरात गेल्यास, देवांच्या मूर्तीकडे एकटक पाहिल्यास सात्विकता आपल्या डोळ्यात भरून येते. मोरगाव येथील गणेश मंदिराच्या 11 पायऱ्या म्हणजे भैरवांच्या प्रतीक आहेत. एक प्रमुख म्हणजे श्री काळभैरव, 2 उपप्रमुख म्हणजे बटुक भैरव, 3 समायोजक म्हणजे स्वर्णाकर्षण भैरव, 4 अष्टभैरव म्हणजे स्मशान भैरव, 5 नग्न भैरव, मार्तंड भैरव, कपाल भैरव, चंड भैरव, संहार भैरव, क्रोध भैरव, रुरु भैरव. श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पाहतात. त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्राचे फळ आपल्या खिशात पडते. नकारात्मक ऊर्जा डोक्यात आणि शरीरात जाणवत असेल तर सलग 6 महिने श्री काळभैरव साधना करावी. त्यांची साधना निर्गुणात रसच बनवते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता यायला हवा. त्यांचा ध्यास लावला तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागते. धरसोड वृत्ती ठेवल्यास काळभैरव भाव देत नाही. श्री काळभैरवांची अनुभूती येणे म्हणजे आत्ममार्ग निर्दोष सुरू असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवांच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. म्हणून आपल्याला जमेल तेवढी काळभैरवांची सेवा करावी. श्री स्वामी समर्थ.